गोपाळकाला हा सण मुख्यतः महाराष्ट्र आणि विशेषतः कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो। या सणामागे एक धार्मिक आणि पौराणिक कथा आहे, जी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित आहे। नमस्कार, मी प्रियंका। सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। भगवान श्रीकृष्ण बालपणी गोकुळात राहत असताना आपल्या मित्रांसोबत खूप खोडकरपणा करायचे। छोट्या कान्हाला लोणी, दही, दूध फार आवडायचं। गावातील गवळणी आपल्या घरी लोणी, दही ठेवत असत, पण कृष्ण आणि त्याचे मित्र ते चोरून खायचे। त्यामुळे गवळणींनी दही, लोणी उंच टांगून ठेवायला सुरुवात केली। पण कृष्ण आणि त्यांच्या मित्रांनी एक युक्ती केली। त्यांनी एकमेकांच्या खांद्यावर चढून मांद, ज्याला हंडी असेही आपण म्हणतो, ती फोडून दही, लोणी काढून खाल्लं आणि या प्रसंगाला काला खाणं असं नाव पडलं। याच आठवणीने प्रेरित होऊन कृष्ण जन्माष्टमी नंतरच्या दिवशी गोपाळ काला साजरा केला जातो, जिथे सामूहिकरित्या लोकांनी एकत्र येऊन दही, लोणी, दूध, पोहे यांचं मिश्रण करून खाल्लं जातं। काही ठिकाणी हंडी फोडण्याचा कार्यक्रमही केला जातो। खरं तर गोपाळ काल्याचा उद्देश माहिती अजून काय? सामूहिकता आणि एकता। सगळे मिळून यात सहभागी होतात। यामुळे समाजात एकात्मता वाढते, कृष्णाच्या बाललीलांची आठवण होते। बाळकृष्णाचा निरागसपणा आणि प्रेमळ स्वभाव स्मरणात ठेवला जातो। दही, दूध, पोहे यांचं मिश्रण हे आरोग्यदायी आणि पारंपरिक अन्न आहे। गोपाळ काला सण म्हणजे भक्ती, खोडकरपणा, प्रेम आणि सामाजिक एकतेचा संगम। दही दुधाचा सडा उधळे आभाळी, दही दुधाचा सडा उधळे आभाळी, माझं तुझं काही नाही म्हणती सारी। गोपाळ काला शिकवतो प्रेम जपू आपण सारे, ओवाळा कान्हा अर्पण करा काला, एकतेचा संदेश देतो हा गोपाळ काला, एकतेचा संदेश देतो हा गोपाळ काला। सर्व रसिक प्रेक्षकांना गोपाळ काल्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।